हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज लाँग व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज मॅटर्निटी सूट करायचं आहे आम्हाला. तर म्हटलं लवकरात लवकर करून घ्यावं. आम्हाला तर तसं 4-5 दिवसांनी मॅटर्निटी सूट करायचं होतं, पण आता आम्हाला 9वा महिना सुरू झाला आणि डिलिव्हरीची डेट पण जवळच आली आहे. त्याच्यामुळे म्हटलं लवकरात लवकर करून घ्यावं. तर मग अचानक प्लॅन चेंज केला आणि मग ठरवलं की आजच करायचं. तर शॉपिंग वगैरे मग मी कालच घाई गडबडीमध्ये शॉपिंग वगैरे केली आणि सगळं घाई गडबडीतच आवरलं. तर तुम्ही माझं फोटोशूट बघण्यासाठी असेच कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी रेडी कशी होणार आणि आमचं फोटोशूटचं लोकेशन काय असणार आणि काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या ड्रेसवरती शूट करणार आहे, हे सगळं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही असेच व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि मग अचानक ठरल्यामुळे मेहंदीवाली तर काही भेटली नव्हती. तर मग मी अशी घरीच स्वतःच्या हाताने आणि थोडी श्रीजाच्या पप्पाच्या मदतीने अशा पद्धतीने मेहंदी पण काढून घेतली काल. तर आणि सगळं घाई गडबडीतच झालेलं आहे. आता बघू कसं काय होते. मला तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण श्रीजाच्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस म्हणजे श्रीजाच्या वेळेस आम्ही फोटोशूट हा स्टुडिओमध्येच केला होता. आउटडोर म्हणजे आउटडोअरला गेलोच नाही शूट करण्यासाठी. त्याच्यामुळे जरा जास्तच एक्साइटमेंट आहे. आणि म्हटलं आता आता दुसऱ्या वेळेस तर पूर्ण हाऊस मौसच पूर्ण करून घ्यावा, म्हणून आउटडोअरचा प्लॅन केला आम्ही. आणि श्रीजेच्या वेळेस काही इतकं केलं नव्हतं. एक म्हणजे साडीवरचं आणि एका गाऊनवरचे दोनच ह्याच्यावरचे फोटो काढले होते. आता पण तेच करणार आहो आम्ही, की साडीवरचे फोटो काढणार काही आणि एका गाऊनवरचे काढणार आहोत. पण ते स्टुडिओमध्ये न जाता आउटडोअरला म्हणजे बाहेर लोकेशन चूज केली आहे, तिथं जाऊन आम्ही फोटो काढणार आहोत. आणि आता माझे घरातले कामं सगळेच आवरलेत, फक्त आता जेवण राहिले. आता जेवण वगैरे करायचं आणि मग पार्लरला जायचं आहे रेडी व्हायला. तर मग मी पार्लरला गेल्यानंतर पण तुमच्यासोबत शेअर करणार मी कशी रेडी होतो काय. आणि त्याच्यानंतर मग फोटोग्राफर येणार आहेत, किती 3:30 वाजता येणार आहेत. तर मग त्याच्यानंतर पुढं 3:30च्या पुढं मग फोटोशूट करायचं आहे आम्हाला. तर सर्वात अगोदर आता जेवण वगैरे करून घेते आणि मग पार्लरला जाते आणि मेकअप वगैरे आवरते. तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा. आत्ताच मी पार्लरमधून रेडी होऊन आली आणि खूप छान त्या पार्लरवाल्या ताईंनी मेकअप पण केला आणि छान असं आवरून पण दिलं. आणि ज्वेलरी वगैरे तुम्ही बघू शकता. तर नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसत आहे. आता थोड्या वेळातच फोटोग्राफर पण येणार, मग आम्ही तिकडे लोकेशनला जाणार आहोत. तर असेच कंटिन्यू राहा, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. तर आता श्रीजेचं आवरायचं आहे, कारण तिच्यासोबत पण काही खूप साऱ्या फोटो काढणार आहोत आणि श्रीजेच्या पप्पांचं पण आवरायचं आहे. तर तुम्ही असेच कंटिन्यू बघत राहा. आणि आता बरोबर राईट टाईममध्ये माझं म्हणजे मेकअप आवरलं आहे आणि आता फोटोग्राफर आले म्हणजे लगेच आम्ही लोकेशनला जाणार. आणि लोकेशन काही जास्त लांबचं पण नाही, जवळच म्हणजे आपलं म्हणजे माझ्या घराच्या समोरचं गणेश मंदिर, तिथंच आम्हाला फोटोशूट करायचं आहे. तर अगोदर साडीवरचं फोटोशूट करणार आणि त्याच्यानंतर मग गाऊनवरचं पण करायचं आहे. पण ते गाऊनवरचं करायला तिकडे थोडं बाहेर जायचं आहे. तर चला मग बघू कसं काय होते पुढं. फोटोशूटला जाण्या अगोदर म्हटलं माझं पूर्ण लुक तुम्हाला दाखवावं. तर बघू शकता या पद्धतीने छान असं लुक केलं होतं मी. आणि साडी तर खूप छान दिसत होती आणि मी पण छान दिसत होती. सगळे म्हणत होते खूप छान दिसते तू. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसत आहे. त्यानंतर निघालो आम्ही फोटोशूटसाठी मंदिरामध्ये. इकडे आल्यानंतर
अशा काही वस्तूवर आम्ही फोटो काढत होतो. आता इथचा फोटोशूट आवडलाय. आता ड्रेस चेंज करून तिकडे जायचं आहे. चला मग. साडी चेंज करून मी गाऊन वेअर केला. इकडे बघू शकता गाऊनवरचा लूक. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि गाऊनसोबत श्रीजाच्या पप्पांचा असा काही लूक होता. तर श्रीजाच्या पप्पांना म्हटली तुम्ही पण दाखवा सगळ्यांना. तर अशा पद्धतीचा त्यांचा पण लूक होता. तर फायनली मंडळी इकडे आम्ही लोकेशनला आलो आहोत आणि हे गार्डन आहे. तर इथंच आम्हाला गाऊनवरचं फोटोशूट करायचं आहे. बघू शकता अजून फोटोग्राफर आलेले नाही, त्यांच्या अगोदर आम्हीच पोचलो. तर आता इकडे फोटोशूट करायचं आहे. तर बघू शकता लोकेशन. तर असेच कंटिन्यू राहा, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इकडे आमचे फोटोग्राफर पण आले होते आणि आता फोटोशूटचीच तयारी चालली होती. तर बघू शकता या पद्धतीचं हे गार्डन आहे आणि इथं सगळेजण फोटो काढत आहेत आणि इकडे आमचं अशा पद्धतीने फोटोशूट सुरू आहे. सर्वात अगोदर माझे फोटो काही काढलेत, व्हिडिओ पण घेतलेत काही आणि मला तर खूप भारी वाटत होतं इकडे पोज वगैरे द्यायला. त्यानंतर आमचा तिघांचा एक व्हिडिओ पण घेतला चालताना, श्रीजाचा, माझा आणि श्रीजाच्या पप्पांचा. मला तर आज प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटत होती. बघू शकता या पद्धतीने आमचं फोटोशूट चालू होतं आणि खूप साऱ्या या गार्डनमध्येच आम्ही फोटो काढल्या होत्या आणि म्हटलं काही व्हिडिओ पण इथं केले होते. जवळपास आमचा फोटोशूट आवरलाच होता. आता आम्हाला घरीच जायचं होतं. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळे मॅटर्निटी शूटचे फोटोज आणि व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर अशा प्रकारे शेवटचं एक फोटो काढलं आणि आम्ही घरीच जायला निघालो. आजचा फोटोशूट खूप छान पद्धतीने आवरले. खूप दिवसभरामध्ये खूप छान दिवस गेला आजचा आणि दिवसभरामध्ये मजा पण खूप आली आणि तितकीच धावपळ पण झाली. खूप थकल्यासारखं पण वाटत आहे. पण तिकडून आल्यानंतर म्हणजे लोकेशनला आम्ही गेलो होतो तिथं बऱ्याच वेळपर्यंत म्हणजे 1-2 तास तरी आमचा फोटोशूट चालला. फोटोशूट झाल्यानंतर मग तिकडून आल्यानंतर घरी आल्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला, मेकअप काढला पूर्ण आणि स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं. कारण खूप जास्त भूक लागली होती. कारण सकाळी 12 वाजता जेवण केलं. 12 वाजल्यानंतर मग पाणी सोडून तर काही खाल्लं पण नव्हतं. तर मग सर्वात अगोदर म्हटलं स्वयंपाक करावं, जेवण करावं, त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन करावं. तर मग आता जेवण वगैरे झालंय आणि आज दिवस तर खूपच छान होता आणि मी तर खूप एक्सायटेड होती आणि आज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण पण झाल्या. म्हणजे जे मी इमॅजिन केलं होतं की मला असं करायचं तसं करायचं, त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आणि हे सगळं करण्यामागचं एकच कारण होतं की हे आता जे माझ्या आयुष्यामध्ये जे दिवस सुरू आहेत ते परत कधी येणार नाही. तर तेच क्षण साठवून ठेवण्यासाठी, आठवणी साठवून ठेवण्यासाठीच आम्ही म्हणजे ह्या फोटोशूटच्या मागचा उद्देश म्हणजे हेतू होता आमचा की आता तर हे दिवस तर कधीच येणार नाही, पण फोटोच्या रूपात, व्हिडिओच्या रूपात आम्ही ते म्हणजे आयुष्यभर जपून ठेवू आमच्याजवळ
आणि ह्याच्यासाठीच आम्ही फोटोशूट केला होता. तर छान गेलं आज, सगळं मस्त झालं, जसं पाहिजे होतं तसंच झालं मनासारखं. आणि आता आता खूप जास्त थकवा आला आहे. आता असं वाटते डायरेक्ट झोपून घ्यावा. मग आता म्हटलं थोडं बोलावं तुमच्यासोबत, त्याच्यानंतर मग सगळ्यांना बाय करावं. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच म्हणजे कायम यूट्यूब फॅमिली माझ्या सपोर्टला राहा. तुमच्यासोबत मी माझ्या आयुष्यात येणारे सुखदुःख तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे. आणि मला पण खूप छान वाटते, म्हणजे असं माझी स्वतःची फॅमिली असल्यासारखं, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप जास्त आवडते. तर चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. परत भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय, गुड नाईट.